नमस्कार. तर आलते कपडे धुवायला, कपडे धुवून घेतली का ना कारण गाडी भरायची. का असा दगड मानलाय मी. पहिला तिथं होता दगड वरी, बादलीत पाणी काढून धुत होती कारण ही लय खोल आहे, एवढंसं दिसतंय पण हिर आहे हिर. आणि हा का इथं कडेला धुती हिरीच्या आतमध्ये मांडून, एकदम भारी मानलाय दगड. हो का धुतली कपडे. जरा बसती मी तुम्हाला बोलायते थोडंसं, आहे की नाही. कपडे तर झाली, आता टेम्पो भरायचा आहे. तेवढंच होतंय ना, कुठनं ना कुठनं होतंय. काय करायचं, जेवढं काम कराल तेवढं कमीच आहे. माझी तब्येत खराब झाली ना, जाऊ द्या होऊ द्या. तेवढं काय तेव्हा तब्येतीकडे लक्ष नाही देत मी. माझं दुखायला लागलं तर लक्ष देत नाही मी. फक्त एवढंच होतंय की बाणूकडे लक्ष जातंय माझं. मनामध्ये काय पण विचार येतात. आता एक आई म्हणल्यावर येणार का नाही विचार, सांगा बरं. आणि त्यात मला बाणूची सवय लागली. बरोबर मला एका ताईचा फोन आलता, पुण्याच्या ताईचा, परवा दिवशी आलता. म्हणल्या ताई मी तुला फोन लावला पण दुसरीकडेच लागत होता. काय होतंय माहिती आहे का, ही दीक्षेचा बाप आहे का नाही, पहिलं त्यांनी हा नंबर फॉरवर्ड केलाय आणि त्याचं सिम कुणाला दिलंय माहीत नाही त्याला, पण पेण्याच्या ह्याच्यात. त्यामुळं ती फॉरवर्ड फोन जातो या. माझा बंद लागला तरच स्विच ऑफ ही झाल्यावरच लागतो, नाही तर तसं तर मी स्विच ऑफ कधी करत नाही. पण इथं आल्यापासून करायला लागली. का माहिती आहे का, चार्जिंग नाही ना आपल्या मोबाईलला, चार्जर पण नाही. दुसऱ्याच्या चार्जरवर चार्जिंग करून घेते मी. 9-6 वाजता लाईट येते, तिथनं लावायचा 1-1.5 तास, तोवर स्वयंपाक फड ही लावायचा. आता तुम्ही म्हणसान ताई दाखवायचं तेवढंच कंटेन होतंय, पण दाखवायला वेळ तर पाहिजे ना. चिखल थापायचा जीवावर, एक टँकर बघ जमलं तर. आणि एवढे मालक लोक आहेत का नाही, म्हणजे मालकाला नाही आवडत नका काढू म्हणतात, म्हणून मी चुरू काढते. तरी पण नाही काढला ते मालक एखाद्या बारीला गेला तर मी काढणार. कसं कुणाला आवडतं. काय होतं माहिती आहे का, ही भटी जी आहे का नाही चोरून टाकलेली आहे, या भटीसाठी सुद्धा लायसन काढावं लागतंय. असं आहे. मी तुम्हाला सांगते, आता कपडे धुवायला आली इकडं म्हणून सांगायला लागले माणसानं. आणि लायसन ज्याने काढलेली आहे का नाही ते दाखवतात. आणि ह्या मालकाने लायसन काढलेली नाही, म्हणजे गेल्या वर्षी फाल्ली होती वाटतं पावती, पैसे भरलं होतं. या वर्षी नाही म्हणला करायचं आणि चालू केली या. आणि ते म्हणलं असं असं आहे म्हणून. नाही तर मी गेल्या वर्षी तुम्हाला काय म्हणलो का काढत होता तुम्ही, तर मी म्हणलं बरोबर आहे ते पण, म्हणून मी काढ नाही. आणि ती म्हणला जवळ मी पैसे भरत नाही. आणि पैसे तर काय थोडं भरायचं होय. लायसन भटीला सुद्धा लायसन आहे. त्या पहिल्या भट्या होत्या, माझं वडील ही काम करत होतं का नाही त्यावेळेस, तसली माणसं यायची आणि पांढरं भटीवर टाकायची पीठ का रंग कसला असायचा, आणि मग ती पावती फाडावं लागायची. म्हणजे बघा, शेतकऱ्यांचा सुद्धा ना असं काय धंदा करायचा म्हणलं दुकान टाकायचं म्हणलं तर लायसनी काढावं लागते. त्या फुकटचं कोणचं आहे का करायचं. आणि हा तेच बरं आहे, कारण त्याशिवाय बी माणसांना अक्कल येत नाही. कारण कसं, आपण चोरीचा माल किती दिवस टिकणार आहे. म्हणून इमानदारीने काम करायचं, इमानदारीनेच पैसे फेडायचं, इमानदारीनेच सगळ्या गोष्टी करायच्या, असं माझं आहे. आता सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही माणसानं दाखवत नाही. त्या ताई म्हणल्या होत्या की का बरं दाखवणार, तुम्ही दाखवत जावा कसं थापताय. पण असा प्रॉब्लेम आहे म्हणून मी दाखवत नाही. जेव्हा ती पैसे भरतील का नाही, कुठं भरतात मला बी माहीत नाही, पण ती तसे म्हणले म्हणून मी काढत नाही. आणि त्यांची मालकीन बघती माझा हेडेव, त्यामुळं मग म्हणते तुम्हाला सांगून पण नाही का बरोबर दिसत नाही म्हणून नाही मी काढत. तर त्या ताईचा मला फोन आलता. त्या ताईला मी म्हणलं, ताई म्हणल्या मी तुला किती फोन लावत होत्या, मी ताई तुम्हाला किती फोन लावत होती, तुम्ही फोन दुसरीकडेच लागायचा आहे. ते तुम्ही वैतागून गेल्या. तर काय होतं माहिती आहे का, मी मोबाईल चार्जिंगला जर स्विच ऑफ झाला तरच तसा फोन जातो, नाही तर कदाचित मी जास्त काळजी घेते स्विच ऑफ न पडायचा. कारण मोबाईल बघायला सुद्धा मला वेळ भेटत नाही. कारण हो का, 2-1 वाजता थापायला उठायचं, काय थोडा चिखल नाही. 2000, 1500, 2000,
3,000 पावणे 3,000 अशा चिखल पडते, म्हणजे इटा पडते त्या. म्हणून त्यामुळं नाहीतर मी तुम्हाला दाखवायला, आणि जर जमलं त्यांनी पावती ही भरली, पैसे भरलं, तर तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. तेव्हा लय माल माझा झालेला असेल. कारण मला बार्शीला जायचं होतं, पण काय नाही अडचण, बानूची अडचण सांगितली. म्हणलं बानूला फेशियल गाडी करून, पण ती जर जास्त दुखल, कारण थोडं थोडं कमी आलंय दुखायचं, आणि अजून ते दुखायचं म्हणलं की मग लय माझा जीव तिकडंच राहील, मला काम पण करू वाटायचं नाही. म्हणून त्या शेख सरला मी काय म्हणलं, सर म्हणलं कागदपत्र होत असेल तर बघा, नाहीतर बानूला घेऊन यायचंच असेल तर मग बानूची लय आपदा होईल, असं असं झालंय म्हणलं. तर म्हणले ठीक आहे, चालतंय मॅडम, तुमच्या बानूचा पहिला नंबर आला आहे, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणले. मी म्हणलं ठीक आहे. माझी बानू चलली असती तर मला किती आनंद झाला असता, लय आनंद झाला असता मला. चललच, पण त्यासाठी पैसा लागतोय. कमीत कमी 3-4 लाख तरी लागतील. का माहिती आहे का, जर मी दवाखान्याची पायरी चढली का नाही, तर जोपर्यंत बानू स्वतःच्या पायावर, म्हणजे तिचं ऑपरेशन आहे, ऑपरेशन करायला सांगितलं. इथलं जे मेंदू आहे का नाही बारका, ते मेंदू वाढ कमी आहे. मग त्याबद्दल काहीतरी केपलिश काय म्हणतात ती, काय म्हणलं होतं ती डॉक्टर, असा ऑपरेशन म्हणजे लोबरनी ती शिर जी इथली असती का नाही, ती चेकअप झाली बानूची. त्यामुळे ती शिरादोरा बंद पडल्यात, म्हणून बानूला चालायला त्रास होतो या, आणि म्हणजे चालत नाही, अशा प्रकार आहे. तर मी तरी असं सहज विचारलं होतं की कमीत कमी किती खर्च येईल, तरी मला कमीत कमी बघा कंप्लेट 3 लाख जातील, पण तुमच्यापाशी असावा 4 लाख. आता 4 लाख आणू कुठनं, म्हणून एक एक रुपया सासवते भावा बहिणींनो. आता तुम्ही म्हणसान ताई तू एवढ्या दिवस काम करते, बॅलन्स सासवला का, तर बॅलन्स नाही सासवला. तर बघू, ठेवते मी, बाय.